जोगदंडांविरुद्धचे आपल्याकडे असणारे पुरावे जमा करायला भुवन काकांना इथे कोणी पाठवलं होतं हे शोधायला सांग आणि वाकणीसांनाही अलर्ट करायला हवं. हो, पण वाकणीस सध्या आउट ऑफ इंडिया आहे. म्हणजे ते आल्यानंतरच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो आणि जोगदंड सुद्धा गायब आहे. ॲक्च्युली आपली माणसं शोधतायत त्यांना. लेट्स सी काय होतं बघूया. ठीक आहे, पण तू फॉलोअप ठेव. पण आणखीन एक मॅडम, यश आला का? रिपोर्टर आहेत, यांना तुमच्याशी बोलायचंय. या ना, बसा प्लीज. मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मॅडम, 15 ऑगस्टला वैदेहीला तुम्ही नवी शक्ती दिली, नवी दृष्टी दिली. त्यासाठी आमच्या चॅनलला तुमचा बाईट हवाय. खरं सांगू का, याविषयी तुम्ही माझ्यापेक्षाही ना वैदेहीशी बोलणं जास्त योग्य आहे. तिच्यातल्या असामान्य धाडसामुळेच तर ती सुटू शकली. तिच्यासारख्याच असंख्य मुलींसमोर तिने एक नवीन उदाहरण निर्माण केलं. तिच्याशी आम्ही बोलणारच आहोत, पण मॅडम तुम्ही पण प्लीज जरा. ऑलराईट. पाटील, रोल. नमस्कार. मी याआधीही अनेक वेळा सांगितलं, एकतर्फी प्रेमापोटी होणारी सक्ती ही एक विकृती आहे आणि सुरुवातीपासूनच तुम्ही ह्याचा विरोध केला पाहिजे. काय मुली विरोधच करत नाही, त्यामुळे त्यांची संमती गृहीत धरली जाते. तुम्हाला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार वापरा. नव्हे, तुम्ही वापरलाच पाहिजे. सतत पाळत ठेवणं, धमक्या देणं या अशा गोष्टींना अजिबात घाबरू नका. निर्भयपणे त्याचा प्रतिकार करा. खंबीरपणे संकटांना तोंड द्या आणि जर तुम्हाला गरज लागली तर मी आहेच तुमच्या मदतीला. नैना, नैना, किती छान दिसतेस ग. तू नैनाच्या रूम मध्ये काय करतेस? आणि भाजी आणलीस? हो, आणली. मी ऍक्च्युली कॉलेजला जाते ना, तर नैना तयार आहे का बघायला आले होते. म्हणजे दोघी एकत्रच गेलो असतो. तू कॉलेजला शिकायलाच जातेस ना ग? मग एवढं नटून तटून जायची काय गरज आहे? ऍक्च्युली बाबांनीच सांगितलं मला हा ड्रेस घालायला. ते म्हणाले तुला नसेल आवडला तर बदलून येऊया, म्हणून मी आज घातला त्यांच्यासाठी. बाबा? तू त्यांना बाबा कधीपासून बोलायला लागलीस? म्हणजे त्यांनीच सांगितलंय तसं म्हणायला. आता सुधीरनेच सांगितलंय म्हटल्यावर मी काय बोलणार? जा तू. मम्मा, कशी दिसते मी? छान. तुझा चेहराच सांगतोय आई, मी लावण्य इतकी सुंदर नाही दिसत आहे. खरंच छान दिसतेस तू. पण तू हा ड्रेस का घातलास तिच्यासारखा? तुझ्याकडे यापेक्षाही महागडे ड्रेस आहेत ना, मग त्यातला एक घाल ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिच्यापेक्षाही खूप सुंदर दिसतेस. तिचं दडपण तू का घेतेस? आज मी अशी तयार होईन ना,
की सगळ्यांच्या नजरा फक्त माझ्याकडे असतील. मम्मा, माझा नेकलेस कुठे? तुझं ना नेहमीच आहे, वस्तू कुठेही टाकतेस आणि माझ्या नावाने आरडाओरडा करतेस. एक मिनिट, लावण्या माझ्या खोलीत आली होती ना, मी तिचा आवाज ऐकला मगाशी. मला न विचारता ती माझा नेकलेस घेऊच कशी शकते? अगं पण ती तुझा नेकलेस का घेईल आणि तेही न विचारता? तुला माहित नाही मम्मा, तिचं माझ्या गोष्टींकडे बारीक लक्ष असतं. तिनेच घेतलाय तो. लावण्या, अगं लावण्या, बर, जाऊया आपण. बरं बरं ठीक आहे, मी येते तुझ्या बरोबर. लावण्या, एक मिनिट. हॅलो, मी करते हा तुला. काय ग? माझा नेकलेस कुठे? तुझा नेकलेस? आता उगीच भोळेपणाचा आव आणू नकोस. अगं मी कशाला घेईन तुझा नेकलेस? मला काय दागिन्यांची वगैरे हौस नाही. माझ्याकडे नाही तुझा नेकलेस. खोटं बोलू नकोस हा. मी ड्रॉवर मध्ये नेकलेस ठेवला होता आणि आता तिथे नाहीये. अगं ह्या ड्रेसवर मॅचिंग म्हणून मी तो नेकलेस घालणार होते. तू मगाशी माझ्या खोलीत आली होतीस ना, तूच घेतला असशील तो नेकलेस. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच घेतला नाही. अगं नैना, काय करतेस? नैना, अगं मी नाही घेतले. तिकडे कुठे बघतेस तू? नैना हे बघ, खरंच मी नाही घेतलाय. नैना, अगं ऐक माझं. नैना, माझ्यावर विश्वास ठेव, खरंच माझ्याकडे नाहीये तुझा नेकलेस. हे काय इथे लपवून ठेवलायस आणि वर खोटं बोलतेस? अगं पण काही बोलू नकोस, चल माझ्या बरोबर. अगं अगं नैना, आई! ऐक माझं. माझं ऐक आई! तरी. काय ग? माझं ऐकून तर घे. तुला माझं पटत नव्हतं ना? हा बघ माझा नेकलेस हिच्या रूम मध्ये सापडला. लावण्या, काय आहे हे? ह्या प्रकाराला ना चोरी म्हणतात. नाही आई, मी चोरी नाही केली. खरंच हा नेकलेस आहे ना. एक शब्द बोलू नकोस. अगं मी आणि सुधीरने नैनाच्या वाढदिवसाला घेतलेला हा भारी नेकलेस तू का घेतलास? लावण्य, एखादी गोष्ट न विचारता घेतली ना की त्याला चोरीच म्हणतात. आणि जर तुला पाहिजेच होता ना तर तू माझ्याकडे किंवा नैनाकडे मागायचा होतास. अगं दिला असता आम्ही तुला. त्यासाठी चोरी करायची काय गरज होती? सुधीरनं फार कौतुक आहे ना तुझं, कळू दे त्यांना. ऐकलंय मी सगळं. मग आता तरी डोळ्यावरची पट्टी उतरली? खरं काय हे जाणून न घेताच आरोप करताय तुम्ही तिच्यावर. मी उगाचच आरोप करत नाहीये. नैनाचा नेकलेस लावण्याच्या रूम मध्ये सापडलाय. मीच तिला तो दिला होता. सुधीर, आता तिला वाचवण्यासाठी खोटं बोलू नका. मी खोटं बोलत नाहीये पंकजा. अगं मीच तिला विकत घेऊन दिलाय तो. तुम्ही दिलाय? मग नैनाचा नेकलेस कुठे? इथे आहे नैनाचा नेकलेस. वर ड्रेसिंग टेबलवर विसरली होती.
पाहिलेच नाही ना? तू तिथे विसरली होतीस आणि तू लावण्यावरती आरोप करतेस. माझ्यासारखाच नेकलेस होता म्हणून मला वाटलं. म्हणून तू तिला चोर ठरवायचंस? माफी मागा दे तिची. मी काही केलेलं नाही. मी माफी मागणार नाही. आहे ना? बाबा जाऊ दे ना, गैरसमज झाला तिचा. पण अगदी तसाच नेकलेस हिला घ्यायची काय गरज होती? तोही इतका भारी. वाढदिवस नैनाचा होता ना? हो. लावण्याच्या वाढदिवसाला जेव्हा हा ड्रेस घेतला होता तेव्हा तसाच ड्रेस नैनालाही हवा होता. तो आणून दिला ना तिला. तिचा वाढदिवस नसताना. पण नैना आपली मुलगी, ही आपली कोणीच नाही. मी तिला आश्रितच मानते. पंकजा, तिला आश्रित म्हटलेलं मला अजिबात आवडणार नाही. घे घे, हार घे. घाल, मस्त दिसेल तुला. नको बाबा, प्लीज नको. अगं का वागता तुम्ही असं तिच्या बरोबर? आई बापा विना पोरकी पोरती. या घरात लहानाची मोठी झाली आहेत. का वागता तुम्ही? का दुस्वास करता तिचा तुम्ही? कारण तुम्ही नैनाची आणि तिची बरोबरी करता. जरा जास्तच झुकतं माप देता तिला. तसं काही नाही. तुला चांगलं माहितीये पंकजा, ती माझ्या मित्राची मुलगी. आता ती लहान असताना तिचे आई वडील ऍक्सिडेंट मध्ये वारले, हा तिचा दोष आहे का? मग मी तिला वाऱ्यावर सोडायला हवं होतं का? आता काहीही करून या लावण्याला घराबाहेर काढायलाच हवं. बाबा, मला का सोडून गेलात तुम्ही? मला पण तुमच्या बरोबर घेऊन जायचं. नाही बेटा, नाही. असं नाही बोलायचं. बघ, तू आश्रित नाहीयेस. माझी मुलगीच आहेस तू. बाबा म्हणतेस ना तुम्हाला? हा, बघ, असले वाईट विचार मनात आणायचे नाहीत. तुझे बाबा पार्टनर होते माझे. आज मी जो काय आहे त्यात त्यांचाही वाटा आहे. बेटा, हे घर तुझंही आहे. प्लीज त्या दोघींचं मनावर घेऊ नकोस. हा, बोल सौरभ. हाय. काय ग, आवाज कसा येतो तुझा? काय झालं? नाही, काय नाही, बोल तू. नाही, वाट बघतोय तुझी. येणार आहेस ना तू? सॉरी सौरभ, पण
आज जरा मला बरं वाटत नाहीये, मी नाही येत आज. नाही, काय झालं? सगळं तुला सांगायलाच हवं का? ठीक आहे, टेक केअर. ह्या संधीचा फायदा घ्यायलाच हवा. हाय नाही ना. सौरभ, ओ हाय. लावण्याला काय झालं? काही नाही रे, काळजी करण्यासारखं काहीच नाही. फार मुडी आहे ती. चल ना आपण कॉफी घेऊया. मिळतं त्याला सगळं मिळतं, नाही त्याला काहीच नाही. सॉरी 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 हा, सॉरी लावण्य. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. हाय. हाय. अगं तू येणार नव्हतीस ना? तुला बरं वाटत नाहीये ना? हो, पण आता बरं वाटतंय. म्हटलं उगाच तुझा मूड नको खराब व्हायला. नाही ना, आपण कॉफी नंतर घेऊयात प्लीज. माझं जरा काम होतं लावण्याबरोबर. ओके, सॉरी. चल लावण्या. अरे आम्ही मित्र आहोत. अरे आमचं थोडं काम होतं लायब्ररीमध्ये. अच्छा अच्छा अच्छा, चल. पण लावण्य आल्यावर स्वतःची सॅक देखील विसरलास? चल चल, ठीक आहे. लावण्य आल्यावर स्वतःची सॅक देखील घ्यायला विसरला ना तू? मला काही सुख मिळू देत नाही लावण्य. तुला जे हवंय ते मीही देऊ शकतो नाही ना. आय मीन कॉफी. मला तुझ्याकडून काही नकोय. लावण्य आणि सौरभ मध्ये अफेअर आहे हे सगळ्या कॉलेजला माहिती आहे, तरी तू त्याच्या का मागे लागलीस? माइंड युअर ओन बिझनेस. बघ, या बाबतीत मी तुझी मदत करू शकतो. तुझ्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे ग. गॅरेजला नाही गेलास? काय विचारतोय? गॅरेजला नाही गेलास? सुट्टी आहे. कसं झालं गॅरेज? चांगलं झालं. तू नीट उत्तर देणार आहेस का? हो, नीटच बोलतोय ना. तो मोबाईल बाजूला ठेव बघा. वडिलांशी बोलतोय याचं तरी भान ठेव जरा. तुम्हाला आमच्यात कधीपासून रस वाटायला लागला? तुमचं सगळं लक्ष तरी त्या. नाही ना. काय ग? माझं कवितेचं पुस्तक तुझ्याकडे आहे का? मी कशाला घेऊ तुझं पुस्तक? अगं सकाळी सॅक मध्येच होतं. त्या दिवशी तू चाळत होतीस ना, म्हणून विचारलं. ते इथे पडलं होतं म्हणून चाळत होते. तसंही कविता वाचण्यात मला काही इंटरेस्ट नाही. आणि ती कशाला घेईल तुझं पुस्तक? तू नीट शोध ना, तूच कुठेतरी ठेवलं असशील. उगाच वादाला निमित्त नको. अगं त्या नेकलेसच्या किस्स्यानंतर ना ही मला कमी लेखायलाच हे सगळं करते.
बाबांची पूस आहे ना हिला. आणि तिने नुसतं विचारलं ते एवढा राग आला तुला? पण सकाळी तुम्ही दोघी तिच्यावर चोरीचा आरोप करत होता, तिने काय करायला हवं होतं? बाबा तुम्ही नेहमी हिचीच बाजू घेता, जणू काही हीच तुमची सख्खी मुलगी आहे आणि मी परकी. नाही ना अगं, तुम्ही ना बाबा मला खरंच तिला दुखवायचं नव्हतं, उगाच रडवलं मी तिला. काळजी करू नैना, नैना बाबा माझ्याशी असं का वागतात ग? मी नकोय का त्यांना? अगं तसं नाही बाळ. मला माहितीये लावण्य माझ्यापेक्षा सुंदर आहे, गोरी आहे, म्हणून बाबा जास्त प्रेम करतात ना तिच्यावर. काहीतरी बोलू नकोस. बरोबर बोलते ती. त्या लावण्यामुळे आपल्या मुलीचं नुकसान होतं. आपली मुलगी साधी आहे, दिसायला सावळी आहे. उद्या मुलगा बघायला आला तर तू तिलाच पसंत करणार. हे बघ, असं काही होणार नाही. लावण्य लहान होती तोपर्यंत ठीक होतं, पण तिला आता या घरात का ठेवायचं? लावण्य माझ्यापेक्षा सुंदर आहे, गोरी आहे, म्हणून बाबा जास्त प्रेम करतात ना तिच्यावर. काहीतरी बोलू नकोस. बरोबर बोलते ती. त्या लावण्यामुळे आपल्या मुलीचं नुकसान होतं. लावण्य लहान होती तोपर्यंत ठीक होतं, पण तिला आता या घरात का ठेवायचं? कुठे जाईल ती? हॉस्टेलला ठेवा तिला. पण तिच्यामुळे माझ्या मुलीचं नुकसान झालेलं किंवा तिला कमीपणा आलेला मला चालणार नाही. अगं या जगात आपल्याशिवाय कोण आहे तिला? ते काही असेल, पण ती या घरात राहणार नाही. सौरभचा नाद सोड, नाहीतर परिणाम वाईट होतील. एकतर्फी प्रेमापोटी होणारी सक्ती ही एक विकृती आहे आणि सुरुवातीपासूनच तुम्ही ह्याचा विरोध केला पाहिजे. काय मुली विरोधच करत नाही, त्यामुळे त्यांची संमती गृहीत धरली जाते. तुम्हाला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो अधिकार वापरा. नव्हे तुम्ही वापरलाच पाहिजे. सतत पाळत ठेवणं, धमक्या देणं या अशा गोष्टींना अजिबात घाबरू नका. निर्भयपणे त्याचा प्रतिकार करा आणि जर तुम्हाला गरज लागली तर मी आहेच तुमच्या मदतीला. कदाचित ही धमकी नसेल, कॉलेजच्या ग्रुपमधलेच कोणीतरी ही चेष्टा केली असेल. चला का? अगं काय झालं? तू तू इतकी घाबरलीस का? काय झालं? मी खूप अडचणीत आहे. मी काय करू, कुठे जाऊ मला काहीच कळत नव्हतं, म्हणून मी तुमच्याकडे आले. तू ये इथे बस. शांत हो, शांत हो. हे घे पाणी. सावकाश. काय झालंय मला सांग. अशी लपून का बसली होतीस? कोणी मागावर आहे तुझ्या? हो, माझा नवरा मला त्रास देतोय. गेले वर्षभर मी त्याच्याबरोबर राहत नाहीये. त्याच्याकडे डिवोर्स मागितला तर तो डिवोर्सही देत नाहीये आणि मला सुखातही राहून देत नाही. आणि आता तो माझ्या मागे लागलाय. इथे आहेस तू. तुला काय वाटलं मी असं सोडणार आहे तुला?
हो बाई, कोण तुम्ही? मी हिचा नवरा आहे. नवरा आहे, मालक नाही आहेस तिचा. कळलं? कळलं नसेल तर दाजींना सांगते पुन्हा समजवायला. चला का घाबरू नकोस. अगं तू लोकांना निर्भय व्हायला सांगतेस आणि स्वतःच घाबरतेस. आज मी तुला प्रोटेक्ट करेन, पण उद्याचं काय? हा तुझा लढा आहे आणि तो तुलाच लढायचा. दाजींसोबत जा आणि कंप्लेंट करायची. नाही नको, माझी बदनामी होईल. अगं कसली बदनामी? पायात काटा रुतला तर तो आपण काढून फेकून देतो. तो पायात तसाच ठेवून फिरत बसत नाही. शलाका, अगं तू स्वतः रिपोर्टर आहेस. आतापर्यंत अनेक अडचणींना सामोरं जात निर्भयपणे तू सत्य लोकांसमोर आणलेस. आणि आज तू स्वतः घाबरतेस, स्वतःवर संकट आल्यावर माघार घेतेस. नाही शलाका, तू इतरांमध्ये आधार शोधू नकोस. स्वतःचा आधार हो. जा दाजींसोबत आणि पोलीस कंप्लेंट करायची. जा. सुशिक्षित मुली जर अशा घाबरायला लागल्या तर गुन्हेगार कसे पकडले जाणार? कोणी लिहिली असेल ही चिठ्ठी आणि का लिहिली असेल? मी जाऊ की नको जाऊ? अजून सौरभचा नाच सोडला नाहीस तू. याचे परिणाम भयंकर होते. आणि जबाबदारी तुझी असेल. आता मला हे लवकरात लवकर बाबांना तरी सांगायला हवं. बाबा, बाबा, बाबा. लावण्य थांब. सुधीर रात्री उशीर आले, त्यांना उठवू नकोस. आणि काय काम आहे का त्यांच्याकडे? आई, ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय. तुझे प्रॉब्लेम तू निसत. सुधीरला त्रास देऊ नकोस. मला या प्रकरणाचा काहीतरी सोक्षमोक्ष लावायलाच हवं. हे काय? आज कॉलेजला सुट्टी आहे, तू कुठे निघालीस? अगं जरा काम होतं. कसलं? सॉरी, पण तुला मला आता सांगता नाही येणार. मी आल्यावर सांग. मला माहितीये तू कुठे निघालीस. निशांत, तू काहीच करत नाही, नुसता बोलत असतोस.
आज लावण्या पुन्हा सौरभला भेटायला गेली. मी आता जे करायचंय ना ते करूनच दाखवी. सौरभ, हाय. तुझीच वाट बघत होतो मी. आज खूप खुश आहे मी. चल तू म्हटल्याप्रमाणे आपण सिनेमाला आणि जेवायला जाऊया बाहेर. नाही नको. अरे हे काय, गेले 2-3 दिवस ग्रीन सिग्नल दिलास आणि आज डायरेक्ट रेड. कोणत्या सिग्नल बद्दल बोलतोयस तू? आणि आपण दोघं आजपासून न भेटलेलेच आपल्या हिताचं. हे काय बोलतेस? म्हणजे का नाही भेटायचं? थांब सांगते. हे तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? अरे पहिली चिठ्ठी मिळाली तेव्हा मला वाटलं कोणतरी चेष्टा करतंय, आणि आज सकाळी मला दुसरी चिठ्ठी माझ्या रूमच्या खिडकीमध्ये मिळाली. नाही, ही चेष्टा नाहीये. प्रकरण फारच सिरियस आहे. कोणीतरी आपल्या प्रेमाच्या आड येतं. प्रेम? सौरभ, आपण दोघं फक्त मित्र आहोत. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? एक मिनिट. ही पत्र का पाठवलीस मग मला? मी या चिठ्ठ्या नाही दिल्या तुला. तू नाही पाठवल्यास? एक मिनिट थांब. हे कवितांचं पुस्तक हे तुझंच आहे ना? हा, या चिठ्ठ्या यातच होत्या. सौरभ, हे पुस्तक तुझ्याकडे कुठून आलं? अरे हे किती शोधलं माहितीये मी घरात. काहीतरी गडबड आहे. सौरभ, हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. इवन मी कोणावर प्रेम करायचा विचार सुद्धा करू शकत नाही. अरे मी अशा मनस्थितीतच नाहीये. आणि आपल्या दोघांमध्ये फक्त मैत्री होती, आणि या चिठ्ठ्यांमुळे आता ती सुद्धा राहणार नाही. मैत्री पण थांबवायची का? तू खोटं बोलतेस. मला माहिती आहे तुझं माझ्यावरच प्रेम आहे. नाही सौरभ, प्लीज. हे बघ, तू माझ्यावर प्रेशर आणू नकोस प्लीज. मला विसर आता. आणि मला कळतच नाही हे सगळे गैरसमज कोणी आणि कसे निर्माण केले. अगं पण कुणी हे का करेल? हा, काय मिळेल कोणाला हे सगळं करू? ते मला माहिती नाही. मला फक्त इतकं माहितीये की या चिठ्ठ्या मी तुला दिलेल्या नाही. तुझं दुसरं कोणावर प्रेम आहे का? सौरभ प्लीज, काहीतरी बोलू नकोस उगाच. मग काय बोलू? हा, या प्रेमपत्रांनी सगळंच विस्कळून टाकलंय.
काय झालं? हे तुझ्या हातात हे गुलाबी पत्र कसलंय? नाही काही नाही. अगं बोल ना, सौरभने तुला प्रेमपत्र दिलं का? नाही काही नाही. अशी काय करतेस? मी तुझा जवळचा मित्र आहे ना, सांग ना मला काय झालं. बोल. इकडे तिकडे काय बघतेस? बोल ना, काय लिहिलंय पत्रात? सांगितलं ना एकदा, काही नाही. अरे काय विचारतो रे? हात लावू नको, भानगडीत पडू नको. सौरभ सोड त्याला, सोड. काय करतोस हे? अमदाव, काय लिहिलंय त्यात? आता तो पळालाय, पण आपण त्याला शोधायला. सौरभ प्लीज, मला विसर आता. आणि ह्या सगळ्याचं जे काही करायचंय ना ते मी बघेन. हे बघ, तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस. सौरभ प्लीज थांबव आता हे सगळं. आणि आजची ही आपली शेवटची भेट असेल. सौरभचा नाद सोड, नाहीतर परिणाम वाईट होतील. कोणीतरी आपल्या प्रेमाच्या आड येतो. प्रेम म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही. ही पत्र का पाठवलीस मग मला? अजून सौरभचा नाद सोडला नाहीस तू, याचे परिणाम भयंकर होते. सतत पाळत ठेवणं, धमक्या देणं, या अशा गोष्टींना अजिबात घाबरू नका. निर्भयपणे त्याचा प्रतिकार करा. आणि जर तुम्हाला गरज लागली तर मी आहेच तुमच्या मदतीला. हॅलो अस्मिता मॅडम, मी लावण्या देशमुख बोलते. मॅडम मी खूप संकटात आहे. प्लीज मला मदत करा ना, प्लीज. लावण्या, पहिली चिठ्ठी आली तेव्हाच तू सावध व्हायला हवं होतंस खरं तर. ठीक आहे, हरकत नाही. अजूनही उशीर झालेला नाही. तुम्ही हिच्या आई ना? नाही. हिचे आई वडील लहानपणीच गेले म्हणून आम्ही हिला सांभाळली. मी हिची आई नाही. अहो तुमची मुलगी नाही, पण तुम्हाला मुलीसारखीच आहे ना. आता मी कोणाशी कसे संबंध ठेवायचे, कसं वागायचं हे तुम्ही मला सांगणार. अहो पण हिच्यावर संकट आलंय, त्यामुळे या बाबतीत तरी तुम्ही बोलायलाच हवं ना. पण हे संकट हिच्यामुळेच आलंय. खूप सुंदर आहे ना ही. आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करत मिरवते कॉलेजमध्ये. मग हे असंच घडणार. माझी नैना बघा किती साधी आणि भोळी आहे. अहो पण अशा परिस्थितीत तुम्ही तिला मदत करायची सोडून दोष काय देताय? निदान मानसिक आधार तरी देऊ शकता ना तुम्ही तिला. पंकज नमस्कार.
मी लावण्याचा बाबा. लावण्याला मी नैनाप्रमाणेच माझी सख्खी मुलगी मानतो. मॅडम, हा जो कोणी धमक्या देणार आहे ना, हा पकडला गेलाच पाहिजे. त्यासाठी हवं ते सहकार्य करायला मी तयार आहे. तुम्ही हिचीच बाजू घेणार हो? अहो, आपल्याला न विचारता एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हला घेऊन आली आहे या घरात. अहो आई, मी सकाळी तुम्हाला किती सांगायचा प्रयत्न केला, तुम्ही माझं काहीच ऐकून घेतलं नाही. बाबांना पण उठवू दिलं नाही. आणि आज मला ही चिठ्ठी मिळाली. काय करायला हवं होतं मी? तू केलंस ते योग्यच केलंस मॅडम. आणि पंकजा हिनं फोन करून मला सगळं सांगितलं. अस्मिता मॅडम, तुम्ही या घरातही तपास करू शकता. या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची हवी ती चौकशी करा. तुम्हाला कोणीही अडवणार नाही. थँक्यू. लावण्या, आपण सुरुवात तुझ्या खोलीपासून करूया. कुठून आली होती चिठ्ठी? इथं. या खिडकीतून चिठ्ठी आली, याचा अर्थ त्या चिठ्ठी पाठवणाऱ्याला तुझी रूम माहिती होती. म्हणजे एक तर त्या व्यक्तीने खूप दिवस पाळत ठेवलेली, किंवा चिठ्ठी पाठवणारी व्यक्ती घरातलीच कोणीतरी.